नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरीज यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र 3 इयर लॉ सीईटी 2026 चा फायनली रिझल्ट लागलेला आहे आणि आता बऱ्याच अशा विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की असे कोणते कॉलेजेस आहे ज्यामध्ये आपण ॲडमिशन घेण्याचा विचार करू शकतो किंवा त्यामध्ये आपण ॲडमिशन घेऊ शकतो आणि त्या कॉलेजमध्ये नेमके किती सीट्स हे अवेलेबल आहे। तर अजून देखील खूप सारे स्टुडंट हे कन्फ्युज्ड आहे की असे कोणते कोणते कॉलेज आहेत जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे आणि त्या कॉलेजमध्ये मायनॉरिटी कोटा ॲक्सेप्ट करतात की नाही, कॅटेगरी वाईज कसे ॲडमिशन होतात आणि त्या प्रत्येक कॉलेजेसमध्ये नेमके किती सीट्स अवेलेबल आहेत। सो गाईज, आजच्या या सेशनमध्ये मी तुम्हाला सांगेन की कसं आपण चेक करू शकतो की कोणते कॉलेज हे गव्हर्नमेंट आहे आणि कोणत्या कॉलेजमध्ये मायनॉरिटी कोटा आहे, कोणकोणते कॉलेज ॲडेड आहे आणि कोणकोणते कॉलेज हे अनॲडेड आहे। आणि त्याचनुसार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ज्या पण कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा तुम्ही ज्या कॉलेजला ॲडमिशन घेण्याचा विचार करतात तर सर्वात पहिले त्या कॉलेजची लिस्ट तुम्ही एक शॉर्ट लिस्ट करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं होईल। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी संदर्भात ॲडमिशन प्रोसेस, कंप्लीट गायडन्स, एक्सेप्टेड कट ऑफ्स या सर्व गोष्टी, या सर्व अपडेट्स तुम्हाला आमच्या या चॅनलवरती रेग्युलरली मिळत राहील। जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून लॉ सीईटी विषयी तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी अपडेट राहाल। तर आजच्या सेशनकडे आपण वळूया। विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले आपल्याला सीईटी सेलच्या वेबसाईटवरती जायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे आहे स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेलचं होम पेज। तर यामध्ये कॅप या ऑप्शनवरती 2025-26 यावरती आपल्याला जायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारचं पोर्टल या ठिकाणी ओपन होईल। अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये तुम्हाला LLB 5 इयर इंटिग्रेटेड कोर्स आणि LLB 3 इयर हे दिसत असेल तर आपल्याला LLB 3 इयर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर यामध्ये तुम्हाला कॉलेज लिस्ट म्हणून एक ऑप्शन दिसतो, तर यामध्ये अप्रूव्ड कॉलेजेसला क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारचं पोर्टल यामध्ये ओपन होतं। विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा। फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई हे घेते आणि आता मला बघायचं आहे की असे कोणते कॉलेजेस आहेत जे मायनॉरिटी ॲक्सेप्ट करतात। मग आपण या ठिकाणी ॲडेड मायनॉरिटी हे ऑप्शन सिलेक्ट करूया। ॲडेड मायनॉरिटी केल्यानंतर आता सर्च बटनवरती क्लिक करा। सर्च केल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला 3 कॉलेजेस दिसतील, अडवाणी लॉ कॉलेज, जितेंद्र चव्हाण लॉ कॉलेज आणि किशनचंद छेल्लेराम लॉ कॉलेज। तर यामध्ये बघा मी अडवाणी लॉ कॉलेज यावरती मोर व्ह्यू करते। मोर व्ह्यू केल्यानंतर तुम्हाला त्या कॉलेजची संपूर्ण इन्फॉर्मेशन या ठिकाणी आलेली दिसेल। आता आपल्याला बघायचं आहे की या कॉलेजमध्ये कोणत्या टाईपची मायनॉरिटी हे ॲक्सेप्ट करतात। तर यामध्ये बघा या कॉलेजमध्ये तुम्हाला सिंधी ही मायनॉरिटी ॲक्सेप्ट करतात। तर अशाच पद्धतीने या कॉलेजमध्ये टोटल इंटेक सीट्स किती आहे तर 240, टोटल फीज किती आहे 6870 आणि ती कशी डिवायडेड आहे तर ट्यूशन फी आहे 1500 आणि अदर युनिव्हर्सिटी फीज आहे 5370। तर अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही कॉलेजची इन्फॉर्मेशन या ऑप्शनवरून काढू शकता। त्यानंतर आता मला बघायचं की जितेंद्र चव्हाण लॉ कॉलेज यामध्ये किती सीट्स आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये गुजराती ही मायनॉरिटी ॲक्सेप्ट केली जाते आणि यामध्ये टोटल इंटेक सीट्स आहे 240 आणि टोटल फीज आहे 6870। अशाच पद्धतीने आपण तिसऱ्या देखील कॉलेजची इंटेक सीट्स बघूया। आता याला मी मोर व्ह्यू करते। मोर व्ह्यू केल्यानंतर किशनचंद छेल्लेराम लॉ कॉलेज यामध्ये टोटल इंटेक सीट्स किती आहे तर यामध्ये टोटल सीट्स आहे 240 आणि मायनॉरिटी कोणते ॲक्सेप्ट केली जाते तर सिंधी आणि टोटल फीज आहे 6870। आता मला या युनिव्हर्सिटीमधील गव्हर्नमेंट कॉलेजेस बघायचे आहे, तर मी या ऑप्शनवरती क्लिक करते आणि सर्च बटनवर क्लिक करा। सर्च केल्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज दिसेल, गव्हर्नमेंट लॉ कॉलेज ऑफ मुंबई। मोर व्ह्यू केल्यानंतर संपूर्ण इन्फॉर्मेशन येईल आणि त्याचप्रमाणे यामध्ये 300 इंटेक सीट्स घेतले जातात आणि टोटल फीज आहे 6870। तर अशाच प्रमाणामध्ये आता मला बघायचं आहे की गव्हर्नमेंट ॲडेड किती कॉलेजेस आहे। तर गव्हर्नमेंट ॲडेड केल्यानंतर सर्च बटनवर क्लिक करा। या ठिकाणी बघा तुम्हाला पूर्ण 4 कॉलेजेस आलेले आहेत। आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी घेते डॉक्टर आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ। तर हे कॉलेज गव्हर्नमेंट ॲडेड आहे आणि त्याचप्रमाणे यामध्ये टोटल सीट्स किती आहे 240 आणि टोटल फीज आहे 6870।
आता मी या ठिकाणी बघा थर्ड कॉलेज आहे सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ, यामध्ये मोर ऑप्शनवरती क्लिक करते. मोर ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर यामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन येईल. तर टोटल इंटेक सीट आहे 240 आणि फीज आहे, ट्युशन फी आहे 1500, युनिव्हर्सिटी फी आहे 5370, अशी पूर्ण फीज आहे 6870. तर अशाच पद्धतीने तुम्हाला ज्या कॉलेजची इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा कोणतं कॉलेज ॲडेड आहे अनॲडेड आहे या सर्व डिटेल्स तुम्ही या ऑप्शनवरती जाऊन सिलेक्ट करून बघू शकता. आता मला बघायचं आहे अनॲडेड मायनॉरिटीचे कोणते कॉलेजेस आहे. तर अनॲडेड मायनॉरिटीचे कॉलेजेस या ठिकाणी पूर्ण स्क्रीनवरती आलेली आहे. तुम्ही कोणत्याही कॉलेजवरती जाऊन इन्फॉर्मेशन बघू शकता. आता मी आधिया कॉलेज ऑफ लॉ याला सिलेक्ट करते. या कॉलेजचं स्टेटस आहे अनॲडेड मायनॉरिटी. या कॉलेजमध्ये गुजराती ही मायनॉरिटी ॲक्सेप्ट केली जाते आणि टोटल इंटेक सीट आहे 60 आणि पूर्ण फीज आहे 28,000. तर अशाच पद्धतीने तुम्ही दुसऱ्या देखील कॉलेजची इन्फॉर्मेशन बघा. विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीने तुम्हाला ज्या युनिव्हर्सिटीत ॲडमिशन घ्यायचं आहे त्या युनिव्हर्सिटीला सिलेक्ट करून त्या कॉलेजचं स्टेटस गव्हर्मेंट ॲडेड, युनिव्हर्सिटी मॅनेज, ॲडेड मायनॉरिटी, अनॲडेड मायनॉरिटी या कोणत्याही ऑप्शनवरती क्लिक करून त्याविषयी संपूर्ण माहिती बघू शकता. आणि मित्रांनो, जर तुम्हाला पूर्ण चेक करायचं असेल गव्हर्मेंट ॲडेड कॉलेजविषयी तर या ठिकाणी बघा गव्हर्मेंट ॲडेड करा, सर्च करा आणि तुम्हाला संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी येईल. ऑल अक्रॉस महाराष्ट्रामधील संपूर्ण कॉलेजची लिस्ट यामध्ये आलेली आहे. तुम्हाला ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं तुम्ही ते सिलेक्ट करून त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन बघू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्ही चेक करून घ्या आणि अशाच पद्धतीने यामध्ये बघा कोणतीही युनिव्हर्सिटी तुम्ही सिलेक्ट करा ज्या युनिव्हर्सिटी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि त्या युनिव्हर्सिटीबाबत त्या कॉलेजमध्ये गव्हर्मेंट ॲडेड, युनिव्हर्सिटी, ॲडेड मायनॉरिटी, अनॲडेड मायनॉरिटी स्टेटस सिलेक्ट करून त्या कॉलेजमध्ये किती इंटेक सीट्स आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता आणि त्यामध्ये कोणत्या प्रकारची मायनॉरिटी त्या कॉलेजमध्ये ॲक्सेप्ट केली जाते हे सुद्धा तुम्ही बघू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे आजच्या सेशनमध्ये आपण बघितलं की गव्हर्मेंट कॉलेजेस कोणते, ॲडेड अनॲडेड कोणते, मायनॉरिटी कोटा कसा बघायचा, अवेलेबल सीट्स कॉलेजमध्ये किती असतात. तर या सर्व गोष्टी आपण आज डिस्कस केलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर माझा मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच बघा आणि त्याचप्रमाणे कॅप राऊंडसाठी रेडी राहा, कारण की कॅप राऊंड लवकरात लवकर स्टार्ट होणार आहेत. त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स याविषयी एक सविस्तर व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे. तुम्ही जर तो बघितला नसेल तर नक्कीच बघा आणि जेणेकरून तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, कॅप राऊंड फर्स्टमध्ये सर्व डिटेल्स इन्फॉर्मेशन तुमची व्यवस्थितपणे भरली तर तुमचा फर्स्ट राऊंडमध्ये नंबर लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑल द बेस्ट फॉर कॅप राऊंड. आय होप की आजचा हा सेशन तुमच्यासाठी फायदेशीर ठरला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये नक्कीच विचारा. धन्यवाद.